नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचा पेपर आज 3 डिसेंबर 2024 पहिल्या शिफ्टचा संपलेला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत। आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया पेपर कसा होता। सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार सर, मी अभिषेक गुरव। अभिषेक सर, काय सांगाल कसा होता आजचा पेपर? पेपर सर साधारण ठीकच होता। ज्यामध्ये जे दिलेले होते घटक मराठी बुद्धिमत्ता, गणिताचे काही प्रश्न होते, व्याकरण आणि इंग्लिश या विचारलेलं होतं। आणि पेपर हा थोडासा मॉडरेट स्वरूपाचा होता, थोडा कठीण आणि थोडा सोप्या स्वरूपामध्ये, म्हणजे टाईम आपला लेंदी करण्यासाठी घेतलेला होता। एकंदरीत GK GH जे प्रश्न होते ते BMCच्या रिलेटेड प्रश्न होते की त्याच्या बाहेरचे प्रश्न होते? सर यावेळेस BMCने जो घटक दिलेला होता की BMCचे रिलेटेड प्रश्न ते फार कमी स्वरूपात पाहायला मिळाले। पण तुम्हाला करंट अफेअर्सचे 2023चे जे प्रश्न होते ते सगळ्यात जास्त प्रमाणात, उदाहरणार्थ उपलष्कर प्रमुख आहेत जे आपल्या भूदलाचे आहेत, त्यांची नियुक्ती केव्हा झाली, त्यानंतर SDG सबसिडरी जो गोल्स होते त्याच्यामध्ये 6वा गोल्स काय आहे आणि कुठल्या गोष्टीशी रिलेटेड आहे या प्रश्न विचारलेले होते। आणि हेच मॉडरेट स्वरूपाचे होते सर। बरं, मुंबई महानगरपालिकेच्या योजना, अर्थसंकल्प, कर्मचारी, अधिकारी यांच्यावरती काही प्रश्न होते? सर हे प्रश्न तर या शिफ्टमध्ये पाहायला नाही मिळाले। पण किती घटक होते आणि BMCचे 1-2च प्रश्न आलेले होते सर। एकंदरीत मॅथ, रिझनिंगबद्दल आणि मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याबद्दल काय सांगाल? मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरणाबद्दल थोडे डिस्क्रिप्टिव्ह आणि पॅसेज स्वरूपाचे प्रश्न होते, ज्यामध्ये आपल्याला म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ कसा जाईल हा त्या सिस्टीमचा म्हणजे एक मोटो आहे। त्यामुळे आपण जास्त फोकस पॅसेज डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपावर काम न करता येणारे प्रश्न जे असतील त्या 25 सेक्शनच्या याच्यात तर अगोदर ते सोडवा असं माझं म्हणणं असेल सर। एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मीडियम स्वरूपाचा होता? सर हा सोपाकडून अवघडकडे जाणारा होता। अवघड प्रश्न 3-4 आल्यानंतर पुन्हा 3-4 प्रश्न हे सोपे स्वरूपाचे असायचे आणि पुन्हा 2-3 प्रश्न जे होते त्याच्यामुळे टाईम लागेल अशा स्वरूपाचे होते। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे रिव्हिजन सेशन घेण्यात आले यूट्यूबला, त्याचा काही फायदा झाला आपल्याला? सर नक्कीच मला 100% फायदा झाला आहे। इग्नाइट अकॅडमीचा मी एक ऑनलाईन स्टुडंट आहे सर, तर मला तरी 100% त्याचा फायदा झालेला आहे। ॲज इट इज मी तुम्हाला करंट अफेअर तर नाही सांगू शकत, पण बुद्धिमत्ता आणि गणित आणि मराठी व्याकरणमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते 90% तसंच्या तसं आलेलं आहे सर। येस सर, तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा सर। थँक्यू सर, थँक्यू। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव मनीषा दुकडे। मनीषा मॅडम, पेपर देऊन तुम्ही आलाय, काय सांगाल कसा होता आजचा पेपर? चांगला होता सर पेपर। थोडंसं GK GS कन्फ्युजन होतं, बाकी मराठी इंग्लिश एकदम व्यवस्थित होतं आणि थोडंसं टाईम मॅनेजमेंट थोडंसं प्रॉब्लेम येत होता, बाकी काय नाही। आणि कालच्या राज्यसभेच्या पेपरचे ॲज इट इज 2 प्रश्न डायरेक्ट त्यांनी विचारलेले होते GS मध्ये। बुक निर्देशांक वगैरे तो विचारलेला होता आणि एक नारी शक्ती विधेयक त्याचे ॲज इट इज 2 प्रश्न त्यांनी टाकलेले होते डायरेक्टली कालच्या पेपरचे राज्यसभेचे। बाकी ठीक होता। रिझनिंग एकदम सोपं आहे आणि GK GS थोडंसं अवघड आहे। आणि इंग्लिशचं जे एररचे स्पेलिंग वगैरे त्यांनी विचारलेले होते, खूप स्पेलिंग होत्या आणि 3-3 लाईनिंगचे डायरेक्ट त्यांनी एक सेंटेन्स दिलेलं होतं, त्याच्यामध्ये एरर शोधायचं म्हणजे स्पेलिंगचे एरर शोधायचं, त्याला जास्त वेळ जात होता। आणि बाकी सगळं सोपं होतं, मराठी एकदम व्यवस्थित होतं। गणित बुद्धिमत्तेमध्ये जास्त काय होतं, गणित होतं की बुद्धिमापन चाचणी जास्त? सगळं रिझनिंग आहे, मॅथचं काहीच नाही, फक्त संख्या मालिका आणि अल्फाबेट सिरीज वगैरे आणि सिटिंग अरेंजमेंट त्याच्यावरतीच प्रश्न आहे, बाकी काहीच नाही, मॅथ काहीच नाही। GK GS मध्ये मुंबई महानगरपालिकेबाबत काही प्रश्न होते? हो होते, बरेच प्रश्न होते, पण खूप कन्फ्युजन होते ते। आम्हाला तो एक टप्पे विचारलेले होते आणि सेक्शन विचारलेले होते, झोन। आणि BMCमध्ये कोणतं क्षेत्र खालीलपैकी येत नाही तो एक प्रश्न होता, त्याच्यामध्ये शिक्षण वगैरे होतं, महिला विकास असे 3-4 ऑप्शन होते, तो एक प्रश्न होता। आणि ते GK GS सगळ्यांनाच अवघडच गेला असेल। एकंदरीत पेपर काय सोपा होता, अवघड होता की मीडियम स्वरूपात? मीडियम होता। आणि 2023चं पूर्ण करंट अफेअर्स त्यांनी 2023च विचारलेलं होतं। म्हणजे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेसंदर्भातले प्रश्न आणि 2023चं जास्तीत जास्त करंट अफेअर्स होतं। येस सर। धन्यवाद मॅडम। थँक्यू सर नमस्कार, काय नाव आपलं? दिनेश पाटील। दिनेश सर, कसा होता पेपर आजचा? पेपर छान होता, मॉडरेट होता। बरं, थोडा IBPS पॅटर्न सारखा होता। बरं, म्हणजे पेपर TCS घेते पण पॅटर्न IBPS सारखा होता? IBPS सारखा होता, लॉंग प्रश्न होते। बरं, एकंदरीत काय सोपं वाटलं, काय अवघड वाटलं? एकंदरीत रिजनिंग खूप सोपं आहे। बरं, इंग्लिश
आहे बरं. रिझनिंगमध्ये काय टॉपिक काय विचारतात काय सांगू ते शकाल? फक्त ABCD टॉपिक विचारत आहे. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट विचारत आहे. हां. नंतर मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणमध्ये एक आपलं व्याकरण विचारत आहे. रेग्युलर व्याकरण रेग्युलर विचारतात. व्याकरण विचारत आहे. बरं. आणि इंग्रजी कसं वाटतं? लेखक वगैरे विचारत आहे. बरं. लेखकचे उपनाव वगैरे टोपण नाव. GK GS बाबत काय सांगा? GK GS थोडा हार्ड आहे. 2023चं GK विचारत आहेत ते. बरं बरं त्यानंतर मुंबई विषय खूपच हार्ड आहे. बरं. म्हणजे लई डीप बूस्ट आहे ते. बरं बरं ओके. म्हणजे एकंदरीत पेपर तुम्हाला कसा गेलाय? एकंदरीत पेपर मॉडरेट आहे. म्हणजे जास्त स्कोर जाण्यासारखा नाही पेपर. जास्त सोपा पण नाही आहे, जास्त अवघड पण नाही. बरं. धन्यवाद सर. थँक्यू.